जय भीम मित्रांनो, रिपाई एक प्रगल्भ वारसा यातील संघटनेच्या कसोट्या यावर आपण चर्चा करीत आहोत। संघटनेच्या कसोट्यांपैकी चौथ्या क्रमांकाची जी कसोटी आहे, नियतकालिक बैठक किंवा नियतकालिक बैठका या चौथ्या क्रमांकाच्या कसोटीवर आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, कोणत्याही संघटनेची वाटचाल विविध स्तरातील कार्यकारी मंडळाच्या बैठकीतून होत असते। कार्यकारिणीची बैठक व सर्वसाधारण सभासदांची आमसभा असे बैठकीचे दोन प्रमुख प्रकार आहेत। प्रत्येक बैठकीचा अहवाल ठरलेला असतो। रिपाईच्या घटनेप्रमाणे केंद्रीय कार्यकारिणीच्या वर्षातून 4 बैठका होणे गरजेचे आहे। तसेच जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक नियमितपणे होणे हा संघटनेच्या वाटचालीतील मैलाचा दगड होय। इतरही बैठकीचे नियोजन सविस्तरपणे संविधानात नमूद करण्यात आलेले आहे। धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार जरी केंद्रीय कार्यकारिणीला असला तरी जिल्हा कार्यकारिणी हीच एकंदरीत चळवळीला दिशा देणारी संस्था होय। देशाचा कारभार जसा जिल्ह्यातून चालतो तसाच पक्षाचा कारभार जिल्हा कार्यकारिणीने नियोजिलेल्या कार्यक्रमातून चालतो। धोरण बदलविणाऱ्या व नवीन धोरण ठरविण्याच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या ठरावात जिल्हा कार्यकारिणीच्या ठरावाचे प्रतिबिंब पडते। धन्यवाद। पुढच्या कसोटीवर आपण लवकरच चर्चा करणार आहोत। जय भीम, जय भारत।